हमारी मांगे पूरी करो पूरी करो पूरी करो या केळ भ्रष्टाचार खत्म करो खत्म करो खत्म करो खत्म करो या केळ हमारी मांगे पूरी करो या केळ पप्पा तुम्ही बोलिल्या म्हणा. कुठे गेलता सर तू काल? कुठेही नाही पप्पा, घरीच होतो की. घरी होतास? अबे मला माहित झाले तू काल 8 वाजता पूजा आणि पूजाची मम्मी मार्केटला गेलते, तर तू त्याच्या सोबत गेलतास म्हणा. सॉरी पप्पा. सॉरी? काय सॉरी? अबे गांधरा, तुला माहित होतं पूजाची मम्मी सुद्धा सोबत आहे, तर मग मला काय घेऊन गेला नाहीस? आईला सांगू नको. हे हारणं माझ्या शेतात का माय घालत असतील म्हणाला. पप्पा, अरे कधी आलास पुण्याहून? सकाळी आलाव. बरं झालं बाबा तू आलास. अरे इथं दुनियाची तंगी चालू होती. तुरीला फवारायची आहे, सोयाबीनला फवारायची आहे, आणि खुरपण तर ते अलगच आहे वरून, आणि खिशात रुपये नको. तू आता पुण्याहून काम करून आणलेला पैसा कडक कडक नोटा माझ्या हातावर ठेव, आणि मी जाऊन औषध आणतो. आई पप्पा, माझं कसं झालं माहिती का, उघड्यापाशी नागडे गेले, रातभर हिवाने मेलं. तुम्ही द्या मला 10,000 रुपये. 4,000 रुपये मेसचे द्यायचे आहे, आणि 6,000 रुपये रूमचं भाडं द्यायचे आहे, आणि दुसरे 10,000 रुपये द्या. तिथं फिरून फिरून दोस्ताची उधारी केला. अरे फगनीच्या, तू पैसा कमवाय गेलतास का गमवाय गेलतास? अरे एवढंच तुकडा आहे रे मला, एवढ्यात तर करून खाऊ दे. मी का करावं म्हणून केलाव का? अरे तुम्हाला हमी माय बापाला 17 वेळेस सांगतो, पुण्याला जाऊ नका, हाय ते घास कुटका खाऊन गावात राहावा. पण नाही, तुमच्यात एवढा लांब सडक मोठा लटकिडा कुठे गपचूप बसतेत आहे तुम्हाला. पुण्याला चला, पुण्याला चला. आणि तू काम तर कोणचं केलास आणि किती दिवस केलास रे एवढी लांब सडक उधारी करून घ्याला? मिस्त्री काम केलं 2 दिवस. मिस्त्री? आणि तू हा मला तर म्हणलास की लई मोठ्या कंपनीत काम करायला म्हणून. उगमन लाव. बर हे सगळं जाऊ दे र, तू मिस्त्रीचं काम का बरं सोडलास? आई, शिमिटाचं पोतं फोडलं का सारं शिमिट गांडीत चालतं. आर मग मिस्त्रीला थापे घालून काढ म्हणाव का? पण पेपराचा अभ्यास केलास की? अबे लय अभ्यास केलो, पुरा रात्रभर अभ्यास केलो, माहितीये की? पुरे प्रश्न उत्तर पाठ केलो. इतिहासचा असा एक बी प्रश्न नाही तिथे मला आहे ना समजे पाठ केलो. म्हणत्या पेपर तर आज इंग्लिशचा आहे. विमल, इरा, गायच्या. काय झालं म्हणत्या, असं काय येड्यावाणी करायला? अबे मला लय जोरात हागणं आलंय बे. मला म्हणत्या मला बी आलंय बे, पाद नाही नाचलंय मात्र हागणं आलंय. तुला आले की जाय मग आपल्या पाणी आण, आपण दूर जाऊन बसू हागायला. जाय, कोणीच बघ ना, जाय पळ लवकर. लवकर लवकर चल, लवकर लवकर चल. कुठं जाऊ? तू इकडे जाय, मी इकडे जातो. आणि मला पाणी आणून दे. आहो, मला लय जोरात आली. हो आणून देतो. काय बरं वाटायला यार. आक्या, पाणी आणखी बे, कवापासून आणालास? अबे बंट्या, मी सगळं पाणी सांडून टाकलो बे. अयो माय, आता काय गांड मचा गांड, काय जगला धू काय मी मायला नव्हती ना. घरकंडी गांड घरी घेऊन जावं लागते आता. जिंकणं हे माझ्या रक्तात आहे, आणि हरणं ती तर ज्या जंगलात आहेत. टाके पडलेली पिढा गेली, म्हणाला ह्या दवाखान्यात जाऊन कुठं ऑपरेशन करून घेऊन. बरं हे दाड दुखीचं लईच वंगळ किर, वंगळ सर दुखून ठस ठस करला किर. होय डॅडी, आई तुझं काय राजू मधी मधी माझी दाड दुखला कच कच. निघू का म्हणाला पप्पा पुण्याला कामाला? पुण्याला काय बटा अजून? तवा गांडीत मिरची गेलेला पत्ता नाही का? अजून काय पुण्याला तुझं?
कवाचं बी धरून बसायचं जुनं गेल सालचं. पप्पा तवाचं वेगळं होतं पप्पा. तवाचं वय पप्पा चपल्या खाऊ वय होतं पप्पा. वय राहते पप्पा वाकळत मुतायचं चपल्या खायचं. मग ती वय बारीक होतो पप्पा. आता शहाणा झाला आता कळतंय पप्पा. जातो काम करतो पप्पा. इथं काय नाही बघा. माहित आहे तुझं सगळं काम माहित आहे. तुझ्या गांडीतली रेग ना रेग माहित आहे. उग बस. हिंग हे वक पप्पाजी का माहित आहे पप्पा तुम्हाला? अरे बटा 10 वाजे कोणा गांड पालटी घालून पडतोस. 12ला चेवीती आहे. 12 वाजे कोणा मोबाईल ठेवतोस दुपारी. 12ला उठायचं आणि 12ला उठलं की तसंच आमगळ हाडी तोंड दिवायचं नाही काय नाही. पाणी मारायचं केस असं करायचं आंघोळ नाही काय नाही. नीट उठायचं गाडीवर बसायचं लोकाच्या आणि तोंडात दिलेली सुपारी धरायचं असलं बम करून आणि नीट टपरीवर जायचं करून सुपारी संपत्ती सुपारी थोकायचं. लोकाचा चहा प्यायचं. अर्धा सिगरेट मारायचं लोकाच्या पुरी बघायचं वंगळ्यात सर तोंड घेऊन. एवढंच करतो तू काय करणार आहे दुसरं? ऐ पप्पा सगळे लोक तसं केले म्हणून मी एक तवा तसं केलो. जाऊ द्या तवाचं तसं करणार पप्पा आता मी. मग तिथं जाऊन का करणार आहेस तू? पप्पा इतर राहण्यापेक्षा तिथं जाऊन कुणाची तर गांड धुतो हो. अरे बटा बाळू तूच तुझी खरकटी आहे की राधी तुझी धिवाय शिक चक. असं चक्री नाही तुम्ही बोलले की चक्री नाही. साऱ्या गोष्टी बोलायला साऱ्या गोष्टी लाईट बिल भराय नाही तुम्ही तुमचं वायर कट करता म्हणाला. साहेब तुम्हाला वायर कापण्याच्या आधी माझा गळा कापावा लागेल म्हणाला. या की मी इकडं कापतो कर कर. आई उगा म्हणलं लगे म्हणाल कसं टर्रमन फाटली गांड लगेच. गांड फाटली नाही तुम्ही जरा दम खावा पोराला बोलतो. तुम्हाला असं जमत नाही आता. हा पप्पा. हा इथं लाईन मॅन आल्या शेतात वायर कापले ये फटबन. हा मामा लाईन मॅन आल्यात 1 मिनिटात आलो. हा या येऊ द्या की मग त्यानं याच्या कोणा कट करतो मी वायर. लाईन मॅन साहेब आई काय बाबा तुझं आजू आता डीपीवर चढून तुम्ही आकडा तोडणारच हवं. हा मग लगेच करणार आहोत. थांबा तुम्ही जरा थांबा. पप्पा तुम्ही लाईट बिल भरला का नाही म्हणलं आमदाचं. आई हे का आमदाचं म्हणाले हे 2 वर्ष झालं बिल थकीत आहे पैसेच नाहीत. हा मग साहेब तुम्ही डीपीवर चढणू का? हा मग कुठं चढू? आमच्या पप्पा रुडा ये दसकटा शिर माझ्या गांडीत म्हणून काम झालं तुला बोलून बटा. लाईट बिल भरावं लागतंय. हा किती पोरग हुशार आहे. गांड म्हातारे झाले तर अक्कल आणि पोराला किती अक्कल आली आहे. जरा गु खावा त्याचा. असा तंग येऊन गेले म्हणलं तंग असं जरा साहेब दिसला आकडा काढ भाला बघ आकडा काढ. आई आणि त्यातल्या त्यात साहेब शिकायचं राहावं लगेच. मग साहेब आपला राहू द्या. आई उपडाय असला साहेब. अरे बाबा जरा लाईट गेली की तुमचे 2-3 हजार फोन एकदा फाईट मला लाव. त्या डोक्यासंग डिप्पी बी हँग होऊन माझी. आई तुम्हाला असं जमना बटा. तुम्ही जे लाईट चोरला राव आकडे घालला राव हो तुमच्या गांडीत एक तोंडात एक फेस द्यावं लागतंय. काल रात्री स्वप्नात आजोबा आलते. सांगत होते जेवढं पाप करून घ्यायचंय तेवढं करून घे. नरकात अजिबात जागा नाही. आम्ही स्वतः भिंतीवर बसले. भावानो इतिहास साक्षी आहे. भूगोल कोण साक्षीचा बाबा आहे काय? कसं जीवाला वाटलंय बरं ग. पप्पा काय रे एवढं का जोरात बोलला पार गाण फटा गप बस ना तर खन कधीन. तुम्ही खनकात लावा पार खनकात लावा. मला कशाला उपडायला मध्ये लावू उगीच कधी तर बोलायचं नाही कधी खायला कधी पोरग एवढं वयाचं मोठं लहानाचं मोठं झाले पार पात्र हागल्यापासून पार घट्ट हागला तरी बी कधी 100 रुपये दिला का खायला मला तुम्ही. गप बस बे जरा गप बस ना तर कोलदाना घाल मारतो बघ आता. माईच्या पत्ता तुला म्हणत ना कुत्र्याचं शेपूट असं सरळ होईल बरं. आमचा पप्पा सरळ ना माईच्या पत्ता मला मारता तुम्ही. अच्युत कुचित खावा जन मला मारते मारताय. अरे गप 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 देतो 100 रुपये गप बस. 100 रुपयेच म्हणून नाही पप्पा तेवढं उष्टा हवल देवल मन नाही पप्पा माझं. कधी तर जरा हात फिरवा पप्पा डोक्यावरून कळवा तर पप्पा बोलाव जरा गोड. तुझ्या ढोंगणात लिंबाचं खोड. बाप से ऊंची आवाज में बात नहीं करने का. बाप आव किती विचित्र बाप. कसं जीवाला वाटलंय बरं ग. भैया काढ पिटी दे रे. ए इथं सिगरेट नाही वाढायची तिकडे हाल चल. सिगरेट नाही प्यायची मला. मग आणि ते कानात मळ झालाय ते मळ काढायचंय. असं म्हण की आतापर्यंत आयुष्यात चुकून गेल्या मुली कंटाळा आलाय म्हणून चाय प्यायला आलोय मी कवी आबुली. की कवी बसा चहा देऊ का? तुम्ही मला म्हणताय चहा देऊ का? तुम्ही सरता का बाजूला का तुम्हाला कॉपच्यात घेऊ का? अहो चहा पाहिजे का नाही ते सांगा. चहाच्या दुकानावर आले हो मी चहाच पिणार.
तू येडे बोकाचा मला इथं बिअर कुठून देणार? कवी अबुलीची कविता अख्खा महाराष्ट्र डोक्यावरती घेणार आणि तुम्ही अजून इथून उठला नाही. आता तुम्हाला 100% मी कोपच्यात घेणार. हो दोन चहा द्या माग. हा देतो. हो कवी कुठला दिवसा? तुम्ही मला म्हणताय कोणता देऊ चहा? तुमचा पिऊन चहा लोक करतात वा वा. तुमच्या चहाला उकळी आली ते पहिलं पहा. आणि हे अजूनही इथून उठले नाहीत, ह्यांना करायला लावेल मी आहा. हो कवी घरच्या म्हशीच्या दुधाची आहे. तुम्ही दिला चहा इस्पिटे थांबरे को नाही जमी. हा इथं कोपच्यात बसलाय ह्याला नाही रोजगार हमी. आणि तुम्ही चहात एवढं पाणी टाकता त्यावरून कळतंय तुमची म्हैस दूध देते कमी. असा बेचव चहा पिऊन मला फुटला घाम. हा येडे भोकात अजून इथं बसलाय ह्याला नाही दुसरं काही काम. आणि परत जर असा बेचवच्या लोकांना पाजला तर तुमच्या गाडीला लावून मी बाम. अबे बघून चल की. अबे तू बघून चल, या गावचा सरपंच आहो मी. अबे सरपंच असेल तुझ्या घरचा. अबे तू म्हणालास घरचा सरपंच आहो, घरचे म्हणालेत गावचा सरपंच आहो. मी सरपंच आहो तरी कुठला? कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर.